कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ज्या वॅकन्सी निघालेल्या आहेत स्टाफ नर्स, फार्मसी, लॅब टेक्निशियन आणि अदर पोस्टच्या, त्याचा फॉर्म कसा भरायचा ते स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन मी, त्याच्यावर क्लिक केलं तुम्ही डायरेक्ट लॉग इन पेजवर येताल. हे वालं पेज आहे, तर ह्याच्यावर तुम्ही बघू शकता. इथं जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला पूर्ण PDF डिटेल PDF ॲडव्हर्टाईजमेंटचं डाउनलोड होईल. न्यू रजिस्ट्रेशन आहे. आता फर्स्ट टाईम तुम्हाला पहिलं अकाउंट क्रिएट करावं लागेल, तर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करावं लागेल फर्स्ट टाईम. तिथून पुढे तुम्ही प्रत्येक वेळेस ज्यावेळेस पण लॉग इन करताल त्याच्यानंतर इथं ऑलरेडी लॉग इन. ठीक आहे. डेट बघा 10 जूनपासून फॉर्म स्टार्ट झालेले आहे. 3 जुलैपर्यंत आहेत फॉर्म भरायला चालू. आणि काही हेल्प लागली असेल टेक्निकल तर इथं हेल्पलाईन नंबर पण दिलेले आहेत. ओके, तर सगळ्यात पहिलं तुम्ही इथं न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं. ठीक आहे. हे इन्स्ट्रक्शन जे काय येतील त्याला सरळ क्लोज करून टाका. ह्याचं काही हे नाही. ठीक आहे, एकदा इन्स्ट्रक्शन क्लोज करून टाका. नेक्स्ट हे वालं पेज ओपन होईल. याच्यामध्ये पहिलं तुम्हाला तुमच्या डिटेल्स भरायच्यात, पर्सनल डिटेल्स. याच्यामध्ये तुमचं फर्स्ट नेम, त्याच्यानंतर तुमचं मिडल नेम आणि लास्ट नेम इथे टाकायचे. त्याच्यानंतर तुमच्या आईचं नाव आणि वडिलांचं नाव. त्याच्यानंतर तुमच्या नावात बदल आहे का, तुमच्या नावात जर चेंजेस असतील तर येस करा, नसतील तर नो करा. तुम्ही जर इथं येस केलं ना तर तुम्हाला त्याचे डॉक्युमेंट सबमिट करावं लागतील. नेम चेंज केलेलं ॲफिडेविट असेल किंवा गॅजेट असेल, तुम्हाला ते चेंज करावं ते सबमिट करावं लागेल जर नावात काही तुमच्या चेंज असेल तर. नसेल तर नो करा, तुम्हाला कुठलेही डॉक्युमेंट लागणार नाही. त्याच्यानंतर तुमचे डेट ऑफ बर्थ इथं चूज करायचं. इथं पुढे कॅलेंडर याच्यावर क्लिक केलं तर तुम्ही कॅलेंडर ओपन होईल. त्याच्यात तुमची डेट ऑफ बर्थ चूज करायची. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं ग्रॅज्युएशन. हे बघा तुम्ही मुक्त विद्यापीठातून पासआउट झालेले आहेत का, यस का नो इथं सिलेक्ट करायचे. त्याच्यात तुमचं जर नसेल ओपन युनिव्हर्सिटी नो करा. त्याच्यानंतर तुमचा 10th जो सीट नंबर आहे, मॅट्रिक्युलर सीट नंबर, तो इथं टाकायचा आहे. तुमचं पासिंग इयर 10वी कधी पास झाले ते टाकायचं आहे. आणि तुम्हाला एकदा एक्झाम सेंटर चूज करायचे, प्रेफरन्स द्यायचा आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड 3 एक्झाम सेंटर चूज करायचे आहेत तुम्हाला. आणि हा जो चेक बॉक्स दिसतो तिथं टिक करायचं आहे. आता एक्झाम सेंटर कोणते कोणते आहेत तर बघा इतके एक्झाम सेंटर आहेत तुम्हाला. आता पूर्ण आपल्या स्टेटमध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कोणते कोणते बघा. अहिल्यानगर आहे, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, देन जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई सिटी, मुंबई अर्बन, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर. ओके, तर बघा पुणे, रायगड, सांगली, रत्नागिरी, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ इतके सेंटर आहेत. तुम्ही याच्यापैकी चूज करू शकता. तुम्हाला 3 सेंटर द्यायचे तर ठीक आहे, तुम्ही 3 प्रेफरन्स सेंटर द्यायचे. त्याच्यानंतर सर्व झाल्यानंतर तुम्हाला नंबर OTP येईल. तो OTP तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे. इथे ॲग्रीवर क्लिक केलं त्यानंतर व्हेरीफाय तुम्हाला एक OTP येईल. तो OTP टाकायचा आहे. व्हेरीफाय केलं, हा कॅपचा जो दिसतो इथे टाकायचा सबमिट. त्याच्यानंतर परत रिव्हेरीफाय करायचं. इथे तुमच्या प्रत्येक सर्व डिटेल्स येतील. तुमचं फर्स्ट नेम दिसेल इथं, मिडल नेम, लास्ट नेम, आईचं नाव, वडिलाचं नाव, सर्व डिटेल्स इथे तुमच्या दिसतील. परत इथे चेकबॉक्समध्ये तुम्हाला टिक करायचं आहे. नाव बरोबर असेल ओके, टिक 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 इथं टिक करायचं आहे तुम्हाला बरोबर असेल तर. नसेल तर तुम्हाला परत ते एडिट करायचं जाऊन. ओके, त्याच्यानंतर तुमचे इथे सेंटर वगैरे सर्व डिटेल्स दिली. इथे सर्व चेकबॉक्समध्ये तुम्हाला इथे टिक करायचे आणि रिव्हेरीफाय करायचं. जर सर्व ओके असेल तर, नसेल तर तुम्ही चेंज करू शकता. एकदा तुम्ही वॉर्निंग येईल तुम्हाला अलर्ट की एकदा तुम्ही सबमिट केलं पुन्हा त्याच्यामध्ये चेंजेस करू शकत नाही. त्याच्यामुळं एकदा परत ते रिव्हेरीफायचा बॉक्स येतो तुम्हाला की आधी चेक करून घ्या हा वाला बॉक्स, कारण नंतर ते चेंज करता येणार नाही. ओके, त्याच्यानंतर तुम्ही त्याला ओके केलं, तुम्हाला तुमचा युजर ID आणि पासवर्ड तुम्हाला मेलला पण येईल. आणि तुमचा जो काही रजिस्टर्ड नंबर टाकला आहे तुम्ही त्या नंबरवर पण तुम्हाला येईल. ओके, त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट हे वालं पेज ओपन होईल. तुम्ही ऑलरेडी लॉग इन होताल. इथून पुढे ज्यावेळेस पण तुम्ही लॉग आउट होताल तुम्हाला परत मी जी दिलेली लिंक आहे ना तिथे क्लिक केलं तुम्ही डायरेक्ट या पेजवर येताल. नेक्स्ट टाईमपासून तुम्हाला परत रजिस्टर करायचं नाही, न्यू रजिस्ट्रेशन करायचं नाही. तिथून पुढे तुम्ही फक्त लॉग इनवर क्लिक करायचं. डायरेक्ट तुम्ही लॉग इन केलं की इथे येताल, हे वालं पेज ओपन होईल. ओके, चला. आता याच्यामध्ये तुमच्या सर्व डिटेल्स जे तुम्ही अकाउंट क्रिएट करताना टाकल्या होत्या त्या सर्व डिटेल्स येतील इथं. तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस, ॲप्लिकेशन नंबर, त्याच्यानंतर तुमचं नाव. ठीक आहे, त्याच्यानंतर हे सर्व डिटेल्स येतील याच्यामध्ये. तुम्ही प्रेफरन्स सेंटर जे दिले ते. ओके, चला. आता याच्यामध्ये जे डिटेल्स टाकलेले आहेत त्या तुम्ही मी रँडम असं जस्ट फॉर्म भरण्यासाठी टाकलेले आहेत. याच्यातली एकही डिटेल्स खरी नाही, त्याच्यामुळं याच्यातलं बघून काही भरू नका. मी फक्त कुठे काय भरायचं ते सांगतो आहे. ओके, चला. त्याच्यानंतर आता इथे सेकंडवाला जो आहे पोस्ट सिलेक्शन. ठीक आहे, ह्या पोस्ट सिलेक्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पोस्ट सिलेक्शन क्लिक केले, हा वाला विंडो ओपन होईल ही वाली. याच्यामध्ये बघा इथे क्लिक हिअर टू अप्लाय, त्याच्यानंतर इथे क्लिक करायचं आहे. क्लिक हिअर टू अप्लाय क्लिक केल्यानंतर हे वाला ओपन होईल पेज. याच्यामध्ये तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत
तर तुम्हाला टोटल इतक्या टॅब ओपन होतील. चला एक एक भरू. आता सगळ्यात पहिली टॅब पर्सनल डिटेल्सची, आपलं पोस्ट डिटेल. याच्यामध्ये तुम्ही कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करता त्यासाठी सगळ्यात पहिले चेकबॉक्स इथं टिक करायचं. त्याच्यानंतर इथं तुमचं पोस्ट सिलेक्शन, तुम्ही पोस्ट निवडायचं, तुम्ही कुठल्या पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं तर हे वाले इतक्या पोस्ट आहेत. आता याच्यामध्ये मी स्टाफ नर्स सांगतो, बाकी कोणी अदर पोस्ट असेल तर तुम्ही बघा स्टाफ नर्स येत आहे, तुम्हाला हे सिलेक्ट करायचे स्टाफ नर्स. ओके. त्याच्यानंतर पोस्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये ओके ॲडव्हर्टाइजमेंट डेट डेट हे सर्व ॲटोमॅटिक येईल, हे तुम्हाला भरण्याची गरज नाही. तुम्ही पोस्ट सिलेक्ट केली. इथं पोस्ट सिलेक्ट केल्यानंतर बघा हे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर डिटेल्स वगैरे तुम्ही जे ऑलरेडी भरलेले होते ना ते ॲटोमॅटिक येईल, तुम्हाला सर्व कॉलम भरण्याची गरज नाही, जे फक्त ब्लँक आहे तेवढंच भरायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हे वालं पेज त्याच्याखालीच ओके डिटेल्स तुम्ही तुमच्या भरा. ठीक आहे. मी रॅन्डम काही डिटेल्स भरले आहेत मी याच्यामध्ये जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी. तुम्ही तुमचे जे काही डिटेल्स असतील इथं भरा. आता मराठी डिटेल्स याच्यामध्ये तुम्ही मॅरिड अनमॅरिड जे काही इथं मेन्शन करायचं आहे. तुम्ही जर मॅरिड असाल तर तुम्हाला ते मॅरिडचं डेट वगैरे ते विचारतील, एक्स्ट्रा डिटेल्स विचारतील. बघा फॉर्म भरताना कधी लक्षात ठेवा, तुम्ही ज्याला पण यस करताल ना, तुम्ही ज्या पण ऑप्शनला यस करताल ते तुम्हाला त्याच्या डिटेल्स विचारणार. तुम्ही नो केलं तुम्हाला त्याच्या काही डिटेल विचारणार नाही. तुम्ही जिथं जिथं यस करताल तिथं तुम्हाला त्याच्या डिटेल्स विचारणार. तुम्ही मॅरिड असाल तर मॅरिड चूज केलं तर तुम्हाला याच्यामध्ये ते विचारणार, लहान कुटुंबासाठी पात्र अपात्र डेट वगैरे ते विचारणार. ओके. चला नसेल तर अनमॅरिड करा जे काही असेल. तर त्याच्यानंतर तुम्ही हे वालं फिक्स असतं सर्वांसाठी. ॲज पर गव्हर्नमेंट तुम्ही सरकारच्या अधिसूचनेनुसार तुम्ही लहान कुटुंब मुलासाठी पात्र आहात का, तर याच्यासाठी सगळ्यांनी येसच करायचं. नो केलं तर तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही, तुम्ही नॉट एलिजिबल होता गव्हर्नमेंटसाठी. ओके. चला त्याच्यानंतर हा वाला एक आता प्रत्येक फॉर्ममध्ये ॲड होतो क्वेश्चन. याच्यासाठी मला काही जणांचे क्वेश्चन पण आले होते, सर ते सर्टिफिकेट मागता 865 गावाचं ते तुम्ही हा वाला बघा, तुम्ही इथे यस केलं असेल म्हणून ते मागताय तुम्हाला. ठीक आहे. तुम्ही लक्षात ठेवा ॲट द एंडला ज्यावेळेस डॉक्युमेंट अपलोडची वेळ येते ना त्यावेळेस सर्टिफिकेट मागतात आणि सर हे कुठलं सर्टिफिकेट आहे म्हणून मला खूप जणांचे मेसेज आले होते. तर तुम्ही ते यस केलं आहे म्हणून ते येते. जर तुमचं गाव महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवरलं सीमेवरलं नसेल तर सरळ इथं नो करा. तुम्ही ते यस केलं तर तुम्हाला ते सर्टिफिकेट मागतं, त्याच्यामुळं तुम्ही नो केलं तर कुठलं सर्टिफिकेट मागणार नाही. ओके. चला त्याच्यानंतर हे लग्नाची तारीख, हे तुम्ही मॅरिड केले म्हणून लग्नाची तारीख वगैरे मागणार, अनमॅरिड केले तर काही मागणार नाही. ओके. चला वडिलाचं नाव आईचं नाव तिथं ऑलरेडी येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट डोमेसाईल तुमचं इंडियन इथं चूज करायचं. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे रहिवासी आहेत का, येस. अदर स्टेटचे असेल तर ते फॉर्म नाही भरू शकत. डोमेसाईल महाराष्ट्राचं पाहिजे तुमच्याकडे. ओके. येस करा. त्याच्यानंतर ते अथॉरिटी कोण, तुम्हाला जे डोमेसाईल सर्टिफिकेट दिलं ते कोण इश्यू केलं, त्या अथॉरिटीचं नाव, कुठून इश्यू झालं, त्याच्यानंतर त्याची तारीख आणि सर्टिफिकेट नंबर. प्रत्येक सर्टिफिकेटच्या सेम डिटेल्स तुम्हाला इथं भरावं लागतील. त्याच्यानंतर कास्ट कॅटेगरी, तुम्हाला कुठल्या कॅटेगरीतून फॉर्म भरायचं ते कॅटेगरी इथं सिलेक्ट करायची. कॅटेगरीसाठी बघा हे वाले ऑप्शन आहेत. ओके. बघा तुम्ही SC ST VJ NT BC D ठीक आहे जे काय असेल तुम्ही इथं चूज करायचे, तुमची कॅटेगरी ज्या कॅटेगरीमधून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्ही कॅटेगरीच्या सेम डिटेल्स, ते सर्टिफिकेट कोण इश्यू केलं, त्याची तारीख, सर्टिफिकेट नंबर आणि कास्ट व्हॅलिडिटीची गरज नाही, नसेल तर नाही टाकलं तरी चालतं. कास्ट व्हॅलिडिटी मॅन्डेटरी नसतं, नंतर पण देऊ शकता. ओके. नसेल तर चालेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आता तुमच्या कॅटेगरीला जर नॉन क्रिमिनल असेल, ठीक आहे. आता समजा मी NTD कॅटेगरी चूज केली, NT वगैरे किंवा OBC केली ज्यांना नॉन क्रिमिनल आहे, तर नॉन क्रिमिनल डिटेल ते मागणार कंपल्सरी, कारण त्या कॅटेगरी नॉन क्रिमिनल आहे. SC STला नॉन क्रिमिनल नसतं, त्यांना काहीच मागणार नाही. तर ज्या कॅटेगरीला आहे, आता समजा OBC VJ NT याच्यापैकी तुम्ही कॅटेगरी चूज केली तर ते नॉन क्रिमिनलच्या डिटेल्स मागणार. बघा हे मॅन्डेटरी आहे. तर तिथं पण सेम तुम्हाला कोणत्या ऑफिसनं इश्यू केलं, त्याच्यानंतर त्याची तारीख आणि सर्टिफिकेट नंबर इथं मेन्शन करावं लागेल. त्याच्यानंतर नेक्स्ट हे ओळखीच्या कोणा, हे मॅन्डेटरी नाही, हे सोडून द्या. आयडेंटिफिकेशन मार्क हे काय मॅन्डेटरी नाही, हे सोडून द्या. त्याच्यानंतर खाली आहे तुमचे ID प्रूफ. आता इथं बघा किमान एक ओळखीचा पुरावा, ID प्रूफ किमान एक ओळखीचा पुरावा, एक तरी तुमचा ID प्रूफ पाहिजे. तर इथं खाली त्यांनी एवढी लिस्ट दिलेली आहे. आता याच्यामध्ये तुमच्याकडे असतील मोस्ट ऑफ द, समजा पॅन कार्ड आहे तुमच्याकडे, तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स पण आहे, वोटर ID पण आहे, पासपोर्ट पण असतील, काही जण बँक पासबुक पण आहे.
प्रत्येक डॉक्युमेंट तुम्ही येस करावं असं काही नाही, तुम्हाला मिनिमम एक पाहिजे. तर तुम्ही कुठले एक चूज करा. समजा मी आता पॅन कार्ड चूज केले तर मग त्याच्या डिटेल्स मागणार आहे, पॅन कार्डच्या डिटेल्स, त्याचा नंबर, नाव वगैरे ते मागणार. तुम्ही जितके येस करताल ना ते प्रत्येकाचे डिटेल्स मागणार. आणि प्लस ॲट द एंड तुम्हाला एवढे सर्व डॉक्युमेंट अपलोड पण करावं लागतील तिथं. त्याच्यामुळे एवढं मॅन्डेटरी नाही ना, एक मिनिमम मॅन्डेटरी आहे. समजा एक चूज केलं, बाकीचे नो करून टाका, असतील तुमच्याकडे. पण तेवढंच होईल की तुम्हाला हे एवढ्या डिटेल्स भरावं लागेल, परत एवढे डॉक्युमेंट तुम्हाला एंडला अपलोड पण करावं लागतील. त्याच्यामुळं एवढं काही मॅन्डेटरी नाही, एक मॅन्डेटरी आहे, एक जरी भरलं तरी सफिशियंट आहे. ओके, चला. त्याच्यानंतर इथे चेकबॉक्समध्ये चेक करा आणि क्लिक करा आणि इथे सेव्ह अँड नेक्स्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट हे वालं. ओके, आता ॲडिशनल डिटेल्स याच्यामध्ये पण सेम. तुम्ही जिथं मी परत सांगतोय, तुम्ही ज्याला पण यस करताल तुम्हाला त्याच्या डिटेल्स भरावं लागतील. नो केलं तर त्याच्या काही डिटेल विचारणार नाही, यस केलं तर प्रत्येकाची. ठीक आहे. आता तुम्ही केंद्र शासनाचे स्टेटचे कर्मचारी आहेत का, आता तुम्ही यस केलं तर काही यस केलं तर तुम्हाला विचारेल NOC आहे का, कधीपासून जॉईन आहे, त्याची डेट वगैरे सर्व विचारेल. नाही आहे तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई, नो करा, काहीच विचारणार नाही. ओके, प्रत्येकचं सेम आहे. तुम्ही ऑलरेडी KDMCमध्ये वर्किंग आहेत का, नो करा नसेल तर. ठीक आहे, मोस्ट ऑफ द आता नो कोणी असेल तर येस करा, मग त्याचे परत डिटेल्स विचारेल त्याच्या. त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड, तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का. आता बघा मी एखादं तुम्हाला येस करून दाखवतो, ते लगेच त्याच्या डिटेल्स विचारतं. बघा मी हे एम्प्लॉई आहे का, नो केलं, काही विचारलं नाही. KDMCमध्ये आहे का, नो केलं, काही विचारलं नाही. आता मी प्रोजेक्ट अफेक्टेडला समजा येस केलं की प्रोजेक्ट अफेक्टेड आहे का तुमच्याकडे प्रकल्प, मी येस केलं तर ते त्याच्या डिटेल्स विचारतं. हां, कधी इश्यू केलं, कोण अधिकाऱ्याने इश्यू केलं, त्याची तारीख किती, सर्टिफिकेट नंबर काय, ते सर्व डिटेल्स विचारतं. आणि एंडला मग ते सर्टिफिकेट पण अपलोड करावं लागतं त्याचं. ठीक आहे, मग तुम्ही ज्याला पण येस करताल त्याच्या डिटेल्स पण भरावं लागतील आणि एंडला ते सर्टिफिकेट पण अपलोड करावं लागतं. ओके, तुमच्याकडे असेल तर येस करा, नसेल तर सगळं नो करा. अर्थक्वेक तुमच्याकडे आहे का, येस करा, नसेल तर नो. ठीक आहे. हां, हा सगळ्यात इम्पॉर्टंट. DMERच्या वेळेस, DHSच्या वेळेस खूप साऱ्या कॅन्डिडेटचं याच्यामुळं रिजेक्ट झाले होते सिलेक्शन होऊन पण. ठीक आहे. आर यू डिग्री डिप्लोमा होल्डर पार्ट टाईम एम्प्लॉई म्हणजे अंशकालीन नाही, सरळ सरळ नो करा. तुमच्याकडे डिग्री आहे, तुम्ही कुठं पार्ट टाईम जॉब केला आहे, हे केला आहे म्हणून इथं याला येस बिलकुल करू नका. पार्ट टाईम एम्प्लॉई किंवा अंशकालीन कर्मचारी काय आहे त्याचा मी सेपरेट डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यामध्ये कोणी नाही आहे आपलं. ठीक आहे, स्टाफ नर्समध्ये किंवा नर्सिंग डिपार्टमेंटमध्ये कोणी नाही का, महाराष्ट्रात कोणी नाही आहे पार्ट टाईम. त्याच्यामुळं याला येस बिलकुल करू नका. तुम्ही जर येस केलं तर सिलेक्शन होऊन पण रिजेक्ट होईल, सरळ सरळ याला नो करा. हे पार्ट टाईम एम्प्लॉई, ग्रॅज्युएशन, पदवीधर याचा मिनिंग इथं वेगळा आहे. ठीक आहे, याला इथं बिलकुल येस करू नका. चला, माजी सैनिक कोणी असेल येस, नसेल तर नो. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन असेल तर येस, नसेल तर नो. हां, फिमेल रिझर्वेशनसाठी पण तुम्हाला एक ऑप्शन येईल, जे फिमेल कॅन्डिडेट आहे त्याच्यासाठी महिला आरक्षण पाहिजे का. क्लिअरली मी सांगतो, फिमेल रिझर्वेशनला येस करा. जे फिमेल कॅन्डिडेट आहेत, फिमेल कॅन्डिडेटनी त्याला बिलकुल येस करा. ओपन कॅन्डिडेट असतील किंवा SC/STचे कॅन्डिडेट असतील त्यांना कुठल्याही सर्टिफिकेटची गरज नाही. ठीक आहे. आणि जे NT, OBC म्हणजे ज्या ज्या कॅटेगरीला नॉन क्रिमिनल आहे त्या कॅटेगरीचे कॅन्डिडेट असतील तर त्यांना कॅटेगरीचं फक्त NCL नॉन क्रिमिनल लागेल तुमचं. ठीक आहे, तुम्हाला त्या फिमेल रिझर्वेशनचं बेनिफिट मिळून जाईल. तर मी प्रत्येक वेळेस सांगतो, आणि तरी पण खूप सारे फॉर्म भरताना मिस्टेक करत आहेत की फिमेल रिझर्वेशनला येस करत नाही. जागाच नाही, एकच जागा आहे, 2 जागा आहे. ते एक जरी जागा असेल तर तुमची तर मिळणार, ओपनची पण मिळणार, कॅटेगरीची पण मिळणार आणि फिमेलची पण मिळणार. तुम्हाला सर्व जागा मिळतात. ठीक आहे, त्याच्यामुळं एकच जागा होती म्हणून केलं नाही ते नका डोकं लावू. तुम्ही क्लिअरली फिमेल असाल तर ते येस करा, तुम्हाला त्या सर्व जागा मिळतील. ओके, चला. बाकी हां, सेम हे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असेल तर येस, नसेल तर नो 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 करा सर्व. पार्ट टाईम आहे, नो एक्स सर्व्हिसमॅन, नो स्पोर्ट पर्सन, नो. तुम्ही येस केलं तर ते सेम डिटेल्स विचारेल आणि सर्टिफिकेट पण अपलोड करावं लागेल. त्याच्यानंतर PWD कोणी PWD असेल तर येस, नसेल तर नो. त्याच्यानंतर स्वातंत्र्य सैनिक आहे, नो. त्याच्यानंतर ऑर्फन असेल तर नो, असेल तर येस, नसेल तर नो. त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्या एक्झाममधून ह्याच्या आधी डिवार्ड केलं होतं का, नो. येस केलं तर तुम्ही नॉट एलिजिबल. ठीक आहे. आणि हे सर्व तुमच्यावर कुठले गुन्हे आहे का, फौजदारी गुन्हा आहे का, तुमच्यावर कुठली केस झाली होती का, हे सर्व नो 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 करावं लागेल. तुमच्यावर कुठली कारवाई चालू आहे का, तुम्ही येस केलं तर नॉट एलिजिबल, तुम्ही फॉर्म नाही भरू शकत. ओके, हे सर्व नो नो करून मग शेवटी तुम्हाला इथे 7 नेक्स्ट. ओके, चला. त्याच्यानंतर हे ॲड्रेसवाला कम्युनिकेशनसाठी तुमच्या ह्याच्यामध्ये तुमचा पत्ता, पिनकोड वगैरे सगळे टाकायचं. पत्ता, पिनकोड, स्टेट, कंट्री इंडिया, स्टेट सिलेक्ट करायचं महाराष्ट्र, पिनकोड टाकायचा. परमनंट ॲड्रेस हाचा असेल तर येस करा, नसेल तर नो करा.
ओके, इथे तुमच्या डिटेल्स टाकायच्या, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन. आता याच्यामध्ये सेम बघा, इथं नॉलेज ऑफ मराठी हे कंपल्सरी आता ॲड झाले. इथं येस का नो विचारतं, येस करायचं सरळ. त्याच्यानंतर परीक्षा मंडळाचे नाव, इथं तुमचं मॅट्रिक्युलर बोर्ड, त्याच्यानंतर तुमच्या शाळेचं नाव, पर्सेंटेज होते का, CGPA ग्रेड होतं, जे काय असेल पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुम्हाला किती मार्क मिळाले, कितीपैकी. ओके, चला ते चूज करायचं. सेम 12वीचं पण तसंच, 10वीचं त्याच्याखाली हे 12वीचं पण सेम, 10वीच्या डिटेल्स 12वीच्या डिटेल्स भरायच्या आहेत. त्याच्यानंतर नेट ग्रॅज्युएशन डिटेल्स, तुमचं डिप्लोमा असेल वरी आहे डिप्लोमा, JNM असेल डिप्लोमा, ग्रॅज्युएशन असेल खाली डिप्लोमा. बघा तिथं डिप्लोमासाठी डिप्लोमा इन जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी असं ऑप्शन येतं, ते चूज करायचं. तुमचं डिग्री झाली असेल, BSc वगैरे झाली असेल तर इथं ग्रॅज्युएशन डिटेल्स. ओके, त्याच्या पण सेम तुम्हाला पर्सेंटेज का मार्क काय होते ते, कितीपैकी किती मिळाले आणि पासिंग आउट कधी, ते तुम्हाला सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर काही पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे झालं असेल कोणाचं तर इथं त्याच्या डिटेल्स भरायच्या, कोणतं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे, कधी झालं आहे, पासआउट वगैरे विचारू. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स, बघा आता एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे, नाही एक्सपिरियन्सच्या आधी तर स्पेसिफिक क्वालिफिकेशन जे आहे आपलं नर्सिंगसाठी, तुमचं पोस्ट स्पेसिफिक तुमचं रजिस्ट्रेशन, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन आहे का तुमच्याकडं, इथं येस करायचं. तुम्ही नो केलं तर इलिजिबल नाही, फॉर्म भरू नाही शकत, रजिस्ट्रेशन पाहिजे कंपल्सरी, त्याच्यामुळे येस करायचं. आणि येस केल्यामध्ये डिटेल विचारणार, तुमचं सर्टिफिकेट नंबर रजिस्ट्रेशनचा. त्याच्यानंतर अद्ययावत नूतनीकरण तारीख, तुम्ही रिन्युअल कधी केले, रिन्युअल डेट विचारले, व्हॅलिड कधीपर्यंत आहे ते नाही विचारलं इथं 2027पर्यंत, इथं रिन्युअल डेट विचारले की तुम्ही रिन्युअल कधी केलेलं आहे. ठीक आहे, तिथं रिन्युअलची डेट टाकायची. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे 2 वर्षाचा, त्याच्यामुळे एक्सपिरियन्स डिटेल्स इथं तुम्हाला टाकावं लागतील की तुम्ही कुठं काम केले, कोणत्या पोस्टवर, कोणत्या डिपार्टमेंटला, कधीपासून कधीपर्यंत. ठीक आहे, ते चूज करायचं तिथं डेट. मग खाली ॲटोमॅटिक इथे कॅल्क्युलेट होऊन तुमचं येईल. आता मी जस्ट एक रँडम तुम्हाला डिटेल्स भरून दाखवतो. एक आहे खऱ्या फॉर्ममध्ये ज्या पण डिटेल्स मी भरलेले आहेत एकही खरी नाही, तुमच्या डिटेल्स भरा. मी जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी काही रँडम टाकले. ठीक आहे, इथं संस्थेचं नाव, तुम्ही कुठल्या हॉस्पिटलला केलं ते काय म्हणून केलं, स्टाफ नर्स का स्टाफ मिडवाईफ, ANM काय, कोणत्या पोस्टवर काम केलं ते चूज करायचं. त्याच्यानंतर कोणतं डिपार्टमेंट होतं ते तुम्ही काम केलेलं, तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये काम केलं आहे का, सेमी गव्हर्नमेंटमध्ये का, लोकल सेल बॉडीमध्ये का, प्रायव्हेट हॉस्पिटलला, जे काय असेल ते तिथं चूज करायचं. त्याच्यानंतर डेट कधीपासून कधीपर्यंत, इथे आता मी रँडम काही पण डेट टाकलेले आहेत. बघा समजा असं तुमची जी काही डेट असेल डेटपासून या डेटपर्यंत, तर ॲटोमॅटिक इथं इयर कॅल्क्युलेट होऊन येतं. 3 इयर 11 मंथ्स 20 दिवस तुमचा एक्सपिरियन्स जे काय असेल तुमचा एक्सपिरियन्स ते ॲटोमॅटिक काउंट होतं. मिनिमम 2 वर्ष पाहिजे. ओके, चला. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट केलं की हे डॉक्युमेंट्सवालं पेज ओपन होईल. इथे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. सगळ्यात पहिलं बघा हे मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी भरायचं. इथे तुमचा फोटो अपलोड करायचा आहे, त्याच्यानंतर सिग्नेचर साईन, त्याच्यानंतर 10वी 10th मार्कशीट, त्याच्यानंतर 12th मार्कशीट 12वीची, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन डिग्री सर्टिफिकेट. आता तुम्ही जर डिप्लोमा केला असेल, बघा हे डिप्लोमा सर्टिफिकेट, तर डिप्लोमा अपलोड करा. आता फॉर्म भरताना तुम्हाला मी डिप्लोमा सिलेक्ट करून दाखवलं होतं, हे मॅन्डेटरीला तर तुम्हाला डिप्लोमा कंपल्सरी अपलोड करावं लागेल. मी डिग्रीचं काहीच भरलं नव्हतं, हे नाही भरलं तरी चालतं की ते मॅन्डेटरी नाही आहे काही. ओके, तुम्ही जे क्लिक करताल त्याच्यावर डिपेंड आहे. त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन नसेल तुमच्याकडं, केलंच नसेल पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही, तर काही गरज नाही, मॅन्डेटरी नाही आहे. ठीक आहे, बघा हे मॅन्डेटरी आहे, तर इथं काय डिप्लोमा आपलं डोमेसाईल बर्थ सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट इथं अपलोड करायचं. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे, तर इथे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट प्रत्येकानं कंपल्सरी इथं अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर ट्रेनिंग सर्टिफिकेटवर ही कंपल्सरी नाही, सोडून द्यायची काही गरज नाही. त्याच्यानंतर कॅटेगरीमधून फॉर्म भरला असेल तुम्ही तर कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी अपलोड करायचे. कास्ट व्हॅलिडिटी नाही नसेल तरी चालतं आहे. ठीक आहे, हे काही कंपल्सरी नाही. त्याच्यानंतर तुमच्या कॅटेगरीला जर नॉन क्रिमिनल असेल तर हे बघा, आता मी NTमधून जर फॉर्म भरला तर ते कंपल्सरी आलं तर तुम्हाला नॉन क्रिमिनल पण अपलोड करावं लागेल. नसेल तुम्ही ओपनमधून भरला SC STतून गरज नाही, कंपल्सरी नाही ते. ठीक आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्र काउन्सिल रजिस्ट्रेशन तुम्हाला कंपल्सरी भरावंच लागेल. बघा आता अपलोड युअर पॅन कार्ड, मी तुम्हाला म्हणलं होतं तुम्ही जे ID प्रूफ सिलेक्ट करताल ते तुम्हाला एंडला अपलोड करावं लागेल. मी तुम्हाला दाखवलं होतं मी फक्त एकच सिलेक्ट केलं होतं पॅन कार्ड, तरी तर मला पॅन कार्ड अपलोड करावं लागेल. तुम्ही सर्व सिलेक्ट केलं तुम्हाला तेवढे डॉक्युमेंट अपलोड करावं लागतील इथं. ठीक आहे, आणि ऑदर काही तुमच्याकडे असतील तर ते. ओके, चला. त्याच्यानंतर नेक्स्ट लास्ट काय, ऑदर डॉक्युमेंट एवढंच. बघा त्याच्यानंतर तुमचं इथं नाव येईल, तुम्ही कॅटेगरीतून फॉर्म भरला असेल तर 900, नसेल तर 1000 रुपये फीस आहे, तुम्हाला 1000 रुपये भरावं लागेल फीस. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे जे पण चेक बॉक्स दिसतं इथे टिक करायचं, इथे प्रत्येक ठिकाणी बॉक्समध्ये चेक करायचं. त्याच्यानंतर
एकदा प्रिव्ह्यू करायचा असेल तर एकदा बघून घ्या, नसेल तर सबमिट करून टाका. ओके, तर असा फॉर्म भरायचा आहे. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक आहे, तिथं जॉईन करून विचारू शकतो. ओके.